नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 9:02 ते 10:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:06 ते 3:47 आणि यमगंड काळ पहाटे 5:40 ते 7:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 7:42 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर प्रतियोग करेल, हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल आणि नेपच्यून बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थात असणारा गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल आणि वेयातील नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील. याचप्रमाणे अपेक्षित बदल तुम्हाला दिसून येतील. काही उत्तम इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्या राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल हाता वेगळी करू शकाल. हातकामाचा उरक सुद्धा दांड राहते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि वेयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक संदर्भात विचार करून निर्णय घेणं गरजेचं राहील. खर्च आजच्या दिवशी अनपेक्षित होऊ शकतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दशमातील रवी बरोबर हा चंद्र दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडासा तणाव जाणवू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानक काही लाभ मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. गर्भवती महिला आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. अष्टमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे होईल. हाती घेतलेली कामं तुम्ही पूर्ण करून दाखवाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. षष्ठातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. अष्टमातील गुरु बरोबर प्रतियोग करेल आणि चतुर्थातील नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमचे मार्गी लागू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही उत्तम गुंतवणूक होऊ शकेल. मात्र खर्चावर थोडंसं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. पंचमातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. तृतीयातील नेपच्यून बरोबर लाभयोग करेल आणि सप्तमातील गुरु बरोबर प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज समजा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. हाती घेतलेली कामं तुम्ही पूर्ण करून दाखवाल. तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल निश्चित दिसतील. काही अनपेक्षित लाभ चांगले होतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये काही अचानक लाभ सुद्धा संभवतात. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकते. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतात. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास.
कुंभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. त्याच्यामुळे थोडेफार अडथळे येतील. त्याच्यामुळे स्ट्रेस थोडासा जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात केवळ निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:42 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणाऱ्या आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.